हरिओम नमस्कार मैत्रिणींनो। तर आज इथे मी तुम्हाला दाखवणार आहे ही ट्रेंडिंग बाही। सध्या खूप हिचा चालू आहे ट्रेंड ह्या बाहीचा आणि खूप सुंदर लुक दिसत आहे। तुम्ही बघू शकता मी ते घातलेले आहे आणि इंस्टाग्राम वरती तरी खूप प्रतिसाद मिळाला आहे ह्या बाहीला। तर हेचं मी कटिंग आणि टिचिंग तुम्हाला आता दाखवणार आहे। तर नेहमीची जी बाही आपली साधी असते ती अशा पद्धतीने तुम्ही कटिंग करून घ्या आणि कमीत कमी 7.5 ते 8 इंच हा कपडा आपल्याला एक्स्ट्रा हवा आहे या बाहीसाठी। कारण काय आहे आपल्याला प्लेटा जास्त खूप महत्त्वाचे आहेत त्यासाठी, कारण ज्याची तब्येत आहे त्याच्यासाठी तरी ही बाहीसाठी आपल्याला कमीत कमी 7.5 ते 8 इंच घेणं गरजेचं आहे आणि ज्याची बॉडी कमी आहे त्यांच्यासाठी 5, 5.5, 6 इंच ठीक आहे। आपल्याला एका साईडून आपल्याला जी प्लेटासाठी कपडा वाढवलेला आहे मेन ब्लाउज पीसाचा वरचा ब्लाउज पीस किंवा ड्रेसचा, तर मी ही बाही ड्रेससाठी केली होती आणि खूप सुंदर हिचा लुक ज्यावेळेला मी हातात घालून बघितले, तुम्ही बघितलाच असेल व्हिडिओ स्टार्टअपचा, तर खूप छान दिसत होते। तर त्यासाठी मी हा व्हिडिओ शेअर करत आहे। तर एका साईडून आपल्याला अशा पद्धतीने कपडा बारीक एकदम अशी फोल्ड करून घ्यायची आहे शिलाई आणि त्यानंतर इथे जो मी कटिंग दिलेला आहे जो 7 इंचानं कपडा एक्स्ट्रा डबल फोल्ड कपडा करून बाहीचा पुढची बाजू सोडून एक्स्ट्रा 8.5 ते 8 इंच किंवा 7 इंच जेवढा काही तुमच्याकडे अवेलेबल कपडा आहे दोन्ही बाहींसाठी तो तुम्ही यूज करायचा आहे प्लेटांसाठी। आणि जिथून तिथं म्हणजे मी कट मारलेले आहेत ते तुमच्या लक्षात आलं असेल, तर त्या कटापर्यंत म्हणजे मध्ये सेंटरलाच फक्त आपल्याला ह्या प्लेटा यूज करायच्या आहेत। जशा मी इथे छोट्या छोट्या एकदम प्लेटा नाजूक टाकत आहे त्याच पद्धतीने तुम्ही करून घ्या ह्या प्लेटा, म्हणजे दिसता वेळेस ह्या रेडीमेड सारख्या प्लेटा अशा दिसल्या पाहिजेत आपल्याला। त्यानंतर इकडल्या साईडला आपल्याला 1 इंचाचा अंतर सोडून ज्या साईडून आपण कापड फोल्ड केलेलं आहे त्या साईडून 1 इंचाचा अंतर सोडून आपल्याला बघा अशा प्लेटा विरुद्ध दिशेत टाकायच्या। पहिल्यांदा मी ज्या वेळेला टाकल्या त्यावेळेला विरुद्ध दिशेने टाकलेले आहेत, बघू शकता। एक आपल्याकडे एक समोर अशा पद्धतीने तुम्ही ह्या प्लेटा टाकून घ्यायच्या आहेत, एकदम छोट्या प्लेटा टाकून घ्यायचे आणि खूप सुंदर लुक दिसतो। आणि जर तुम्हाला हवा असेल तर तुम्ही एका साईडला पिको पण करू शकता, पिकोची मशीन अवेलेबल असेल तुमच्याकडे, तर माझ्याकडे काही नाही आहे पिकोची मशीन त्याच्यासाठी मी हा यूज केलेला आहे। तर बघू शकता किती सुंदर प्रकारे हा प्लेटाच दिसत आहेत आणि कपडा अशा पद्धतीने नाजूकच हवा आहे। हा साडीतला कपडा आहे, ड्रेससाठी मी यूज केलेला आहे 1 पीस ड्रेससाठी। तर त्यासाठी ही बाही मी यूज केलेली आहे कस्टमरनं सांगितल्यानंतर अशा पद्धतीने त्यांना बाही हवी होती। तर मी ते काही ड्रेसचा फुल व्हिडिओ नाही टाकलेला, फक्त बाहीचं तुम्हाला कशा पद्धतीने जॉईंट वगैरे करायचं ते सांगणार आहे। तर जी मेन आपली अस्तरची साधी बाही आहे म्हणजे नेहमीची आपण बाही कटिंग करतो त्या पद्धतीची बाही मी ही कटिंग करून आतल्या साईडून जॉईंट करून घेतलेली आहे। 1 इंच कपडा खाली सोडून हो जो आपण इथे प्लेटांसाठी यूज केलेले आहे बघून घ्या, व्यवस्थित बघा, व्हिडिओ न पळवता व्यवस्थित न स्किप करता तरच ही बाही तुम्हाला समजणार आहे। इथे बघू शकता मी 1 इंचाचा अंतर जे खाली आहे ते सोडून दिलेले आहे आणि नंतर आतल्या साईडून अस्तर जॉईंट करून घेतलेलं आहे। आपल्याला सवच्या बाजूकुंड अस्तर जॉईंट नाही करायचं, आतल्या साईडूनच जॉईंट करा, पलटायचं वगैरे काही नाही आहे, व्यवस्थित आहे तसं जॉईंट करून घ्यायचं आहे। पण ज्या वेळेला तुम्ही साधी बाही ठेवून कटिंग करणारा त्यावेळेला कपडा एक्स्ट्रा हवा आहे, जो मेन वरचा ब्लाउज पीसाचा जो कापड असते ते ब्लाउज पीसाचा असो किंवा ड्रेसचा असो, तुम्हाला ज्याला कशाला यूज करायची ही बाही तुम्ही बिनधास्त यूज करू शकता आणि व्यवस्थित आणि एकदम फिनिशनमध्ये आणि छानमध्ये दिसते ही बाही घातल्यानंतर तरी खूप सुंदर आणि छान रिॲलिटीमध्ये मोबाईलपेक्षा रिॲलिटीमध्ये खूप छान बाही दिसत होती। तर मग इकडून बघू शकता ज्या वेळेला मी सर्व जॉईंट करून झाल्यानंतर छोटा साईडला कपडा आपला जो राहिलेला असतो तो बाहीच्या आकाराने असा कट करून घ्यायचा। इथे बघू शकता किती पफ सुंदर प्रकारे पडलेला आहे। त्यानंतर अशा पद्धतीची लेस घ्या आणि ज्या वेळेला तुम्ही 1 इंचाचा जो कपडा सोडला आहे ना आपण ज्या ठिकाणी अस्तर जॉईंट केलेला आहे तिथून अशी मध्ये सेंटरला शिलाई 1 इंचाची खालची बाजू म्हणजे ज्या वेळेला आपली दंड घेर आहे त्या साईडला हे 1 इंचाचं खालची बाजू सोडून इथे आपल्याला काय करायचे अशी लेस लावायची। तर बघू शकता किती सुंदर दिसत आहे बाही। त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे मेन जो आपण कशाला जॉईन करणार आहे तुम्ही
इथे माझा बघू शकता ड्रेस आहे, त्याला मी जॉईंट करणार आहे. ड्रेसचा वरचा भाग आहे. मी काही पूर्ण ड्रेस तयार नव्हता केला, फक्त हे दाखवण्यासाठी फक्त पुढचा मागचा भाग जॉईंट करून अशा पद्धतीने मध्य सेंटरला काढायचा बाहीचा. आणि काय करायचं आपल्याला शोल्डरच्या इथं आधी जॉईंट करून घ्यायचे बाही. कधीही नेहमी तुम्ही डिझाईनची बाही कुठलीही करा, कुठल्याही ब्लाऊजला करा, ड्रेसला करा, ज्याला तुम्हाला कशाला आवडते त्याला करा, पण कधीही मध्य सेंटर काढायचा बाहीचा. आणि जी आपण डिझाईन केली आहे ती पहिल्यांदा शोल्डरच्या इथं जॉईंट करून घ्यायची. तर कसं वाटली माझी ही बाही ही कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका. आणि माझ्या चॅनेलवरती नवीन असाल तर नक्की लाईक सबस्क्राईब, व्हिडिओ आवडल्यास कमेंट करायला अजिबात विसरू नका. तर इथे बघू शकता मी अर्धा इंच कापड घालवलेले आहे. कुठलीही बाही जॉईंट करता वेळेस साधी करा, डिझाईनची करा, अर्धा इंचच आपल्याला शिलाई घालवायची आहे, जेणेकरून उसवत नाही. डब्बल शिलाई पण घालायची आहे. शिलाई काम केल्यानंतर डब्बल आपल्याला फिटिंग मी इथे करून घेणार आहे. बघू शकता खूप सुंदर आणि छान बाही तयार झालेली आहे. मी आता तुम्हाला दाखवते. इथे फिटिंग करून घेतलेलं आहे मी. फिटिंगचा काही व्हिडिओ इथे मी दाखवलेला नाही, फक्त बाहीचा. बघू शकता हातात अडकल्यानंतर पहिला व्हिडिओ तुम्ही बघितलाच आजचीला स्टार्टअपचा, मी खास दाखवला आहे त्यासाठी तो व्हिडिओ. आणि थंबनेलवरती पण मी आता फोटो दिलेला आहे कस्टमरनं घातलेला, तो नक्की बघा.